चलिए बघूया एक रिपोर्ट। रेल्वेच्या सुरक्षित प्रवासावर घातपाताचं संकट निर्माण झालंय। मध्य रेल्वेचा पुणे विभाग समाजकंटकांच्या टार्गेटवर आहे। 2 महिन्यांपासून घातपात घडवण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न आहे। मध्य रेल्वेचा पुणे विभाग 600 किलोमीटरचा आहे। या विभागात मागील 2 महिन्यात अनेकदा रेल्वे रुळांच्या क्रॉसिंग दरम्यान लोखंडी वस्तू आढळून आली आहे। काही वेळा रेल्वेचं इंजिन हे रुळावरून घसरलं। कोल्हापूर जिल्ह्यात रुकडी आणि हातकणंगले स्थानकादरम्यान रुळांमध्ये लोखंडी दांडा टाकण्यात आला होता। तळेगाव कामशेत विभागात सुद्धा रुळांमध्ये लोखंडी दांडा ठेवून अपघात घडवण्याचा प्रयत्न झाला। मात्र मुंबई हैदराबाद एक्सप्रेसच्या लोको पायलटनं दाखवलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळलाय। रुळांवर लोखंडी वस्तू ठेवून घातपात घडवण्याचे आतापर्यंत सुमारे 10 प्रयत्न झाले आहेत। वठार के पास में ऐसे ही कुछ शरारती बच्चों ने स्टील के टुकड़े रेलवे ट्रैक पे रख दिए थे और उसके कारण एक दुर्घटना घट गई थी जिसमें इंजन के 6 पहिए जो है डिरेल हो गए थे। तो लोगों को लगता है, शरारती लोगों को लगता है कि रेलवे बहुत मजबूत है, उसको कुछ नहीं हो सकता, लेकिन ऐसा नहीं है। रेलवे जब 100-110 किलोमीटर प्रति घंटे की स्पीड से चलती है और उस समय इस तरह के ऑब्स्ट्रक्शन गतिरोध आने से ट्रेन डिरेल हो सकती है। सातारा जिल्ह्यातल्या वठारमध्ये काही मुलांनी अपघाताच्या हेतूनं रेल्वे रुळांवर लोखंडी प्लेट ठेवली होती। प्लेट ठेवणाऱ्या मुलांना ताब्यात घेण्यात आलं होतं। परिणामी पोलिसांनी सुरक्षेसाठी पावलं उचलायला सुरुवातही केली आहे। घातपाताचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर निर्माण झालंय। वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।